शिवपुराणामध्ये हे लिहिलेलं आहे. शिवतत्व समजण्याकरिता ऋषींनी ब्रह्मदेवांना प्राचरण केलं आणि ब्रह्मदेवांना विचारलं की आम्हाला शिवतत्व समजून घ्यायचं आहे, त्यासाठी काय करावं लागेल. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, हजारो वर्ष तप करावं लागेल, यज्ञ करावं लागतील, होम हवन करावं लागेल, त्या भगवंताच्या नामस्मरणाचं गुणसंकीर्तन करावं लागेल, तेव्हा तुम्हाला शिवतत्व समजेल. आणि हे शिवतत्व समजण्यासाठी मग अशी भूमी लागत होती की ज्या भूमीमध्ये राक्षसांचा व्यत्यय त्या यज्ञाला होणार नाही, त्या तपाचरणाला होणार नाही. त्यासाठी अशी चांगली भूमी कोणती आहे हेच ब्रह्मदेवांना विचारण्यात आलं. तेव्हा ब्रह्मदेवाने मनोमय चक्र निर्माण केलं आणि हे मनोमय चक्र सगळीकडे फिरत 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 राहिलं आणि ते नैमिषारण्यात नेमकं स्थित झालं. स्थित होत असताना ते भूमीमध्ये जात असताना, पाताळामध्ये जात असताना ललिता देवी प्राचरण झाल्या आणि त्याला थांबवलं. तिथे हे स्थित झालेलं हे मनोमय चक्र आणि कलिकालापासून इथे कलीचा कुठलाही त्रास होणार नाही, त्यामुळे इथे कुठलेही राक्षस येऊ शकणार नाहीत. त्यामुळे हजारो वर्ष ऋषीमुनींनी इथं तप केलं. 88,000 मुनींनी इथे तप केलं, होम हवन केलं आणि त्या भगवंताला ठिकठिकाणी प्रसन्न करून घेतलं. हीच भूमी देवभूमी, त्यालाच नैमिषारण्य असं म्हणतात. आणि या नैमिषारण्यात या भगवंताच्या लीला अपरंपार आहेत. म्हणूनच या देवादिदेव महादेवाला कोटी कोटी नमन.